आज मी गुढीपाडवा स्पेशल एक पारंपरिक रेसिपी शेअर करत आहे। ही माझ्या आजीची रेसिपी आहे। गुढीपाडव्याच्या दिवशी नैवेद्य म्हणून ही बनवली जाते। त्यासाठी आपल्याला चिंच आधी भिजून घ्यायचं आहे। चिंच स्वच्छ धुवून अर्धा तासासाठी भिजत ठेवायचं आहे आणि आता आपल्याला गुळही पाण्यामध्ये विरघळून घ्यायचं आहे। गुळामध्ये भरपूर पाणी टाकून थोडा वेळ आपण हे असंच ठेवूया। आणि आता कडुनिंबाची जी फुलं असतात ते आपल्याला या रेसिपी करता लागणार आहेत। फक्त फुलांचं पोर्शन आपल्याला घ्यायचं आहे। गुढीपाडव्याच्या दिवशी कडुनिंबाची पाने फुले आवर्जून खातात। खूपच महत्त्व असते आणि आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते। सर्व फुलं आता मी काढून घेते आणि आता आपण ही रेसिपी करता वापरणार आहोत। अर्धा तासानंतर चिंचही छान भिजलेली आहे आणि चिंचेचं आपल्याला पूर्ण गर काढून घ्यायचं आहे। आता पहा थोड्या वेळाने गुळही छान पाण्यामध्ये विरघळलेला आहे। आता आपण एक एक सर्व गाळून घेऊया। आधी गुळाचं पाणी मी गाळून घेतलेलं आहे आणि नंतर चिंचेचं कोळही मी गाळून घेत आहे। आणि आता पाणी आपल्याला लागेल तसं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। किती प्रमाणात आपल्याला बनवायचं आहे त्यानुसार पाणी ॲड करायचं आहे आणि चवीनुसार मीठ मी टाकून घेतलेलं आहे। यामध्ये किसलेली कैरी आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं मी चारोळी टाकून घेतलेले आहे। आता हे छान एकदा मिक्स करून घेते आणि आता कडुनिंबाची फुले आपण धुवून यामध्ये टाकून घ्यायचं आहे। हे पेय नैवेद्य म्हणून गुढीपाडव्याच्या दिवशी बनवली जाते आणि खूपच आरोग्यवर्धक असते। नैवेद्य दाखविल्यानंतर सर्वांना नंतर ही सर्व केली जाते आणि चवीला तर खूपच भारी लागते। गुळाचा गोडवा, चिंच कैरीचा आंबटपणा, कडुलिंबाच्या फुलांचा कडवटपणा असे सारे फ्लेवर्स असतात। वेगवेगळ्या भागात वेगवेगळे नावे आहेत या पेयाला। काही ठिकाणी याला उगादी पचडी म्हणतात, काही ठिकाणी याला पचडा म्हणतात।